बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी हिरवा चुडा भाग 8. जूनमध्ये सुट्टीनंतर पाड्यावरली शाळेच्या घंटा घणघणल्या. तोरणमाळच्या रांगेत पाऊस तर त्याआधीच दाखल झालेला. 15 दिवसांपासून दररोज तो रतीब घालत होता. डोंगरांना पाना फुटत धोदाने जिकडे तिकडे वाहत होते. लुसलुशीत तृणांची चादर पांघरत धुक्यात डोंगर रांगा हरवत असल्या तरी सपाटून पावसाचा मार खातच होत्या. यशवंत तलाव टम्म फुगला होता. शाळेचा पहिला दिवस असूनही सकाळचा गेलेला सत्यम अजून परतला नव्हता. सुगंधास निदान आज तरी तो लवकर परतेल व डबा घेत पाड्यावरच्या शाळेत जाईल म्हणून तिनं आपलं पोट सांभाळत स्वयंपाक करून ठेवला होता. पण 10 वाजायला आले तरी सत्यम परतला नाही. म्हणून परस्पर शाळेत गेले असावेत म्हणून तिनं पाण्याची घागर घेतली व ती हँडपंपावर जाण्यासाठी निघाली. थंड गारठा व भरपूर पडणारा पाऊस यानं तिच्या अंगात हुडहुडी भरली. ती तोल सांभाळत टेकडी उतरू लागली. टेकडीच्या खाली खोल भागातल्या पंपावर जात ती हँडपंप हापसू लागली. पाण्याला घागर लावत ती घागर धुवू लागली. तोच हातातला सतत जपत आलेल्या हिरव्या चुड्यातला एक बिलोर घागर विसळताना घागरला लागत ताडकंटी चकला व तुकडे विखुरले. गडावर भरलेल्या चुड्यातला पहिला बिलोर फुटताच सुगंधाच्या काळजात धस्स झाला. लग्नावेळी आईनं मामीसोबत हंबडला रुखसारच्या चिकडे नवीन बिलोर भरण्यासाठी पाठवलं तर मामीला कळू न देता तेच बिलोर हातात ठेवले व लग्नही त्याच चुड्यावर लावलं. घागर भरून वाहत होती तरी विचारांच्या धुंदीत सुगंधाचं हापसा उपासणं चालूच होतं. तिला दम लागला व ती भानावर आली. तो पावेतो ती ओली चिंब झाली. तिनं बिलोराचे तुकडे उचलले व ती घागर घेत टेकडी चढू लागली. पोट व तोल सावरत पावसात शेवाळून निसरड्या झाल्या वाटेनं ती विचारातच टेकडी चढू लागली. शाळेतून मुलांना बोलवायला पाड्यावर चालल्या रघुनं पाहिलं व त्यानं तिच्याकडून घागर घेतली. सुगंधा, असल्या स्थितीत पावसात पाणी भरणं गरजेचं होतं का? गरजेचं होतं तर त्याला सकाळीच पाठवायचं ना. त्याला नाही समजत का हे? थांब, भेटला का कानच धरतो त्याचे. रघु घागर धरून पुढे चालत संताप करू लागला. दादा, गावावरून केव्हा आलास? धापा टाकत चढतानाच तिनं विचारलं. काल दुपारीच आलो. घागर ठेवत तो म्हणाला व निघू लागला. दादा थांब, चहा ठेवते. अगं, गारठ्याचं चहा तर हवाच, पण घाई आहे. सायंकाळी सत्यम आल्यावर येतो, मग घेतो चहा हवं तर. दादा थांब, लगेच ठेवते. रघु थांबला. सुगंधा तशीच ओली असताना गॅस सुरू करत चहा ठेवू लागली. दादा, गावाला बापू आत्या सगळे कसे आहेत? सारे व्यवस्थित आहेत. रघु बोलला व सुगंधा आणखी चौकशी करेल म्हणून तिच्याकडे पाहू लागला. पण सुगंधा गॅसच्या ज्योतीकडे पाहत सांडस घेऊन उभी. सुगंधा, काशी मामा व मामी उमरटीला आलेत पुन्हा हंबर्डीहून. तू तरी आले नाहीस? पाचोऱ्याला गेली होतीस का सुट्टीत? सुगंधाच्या काळजात चहाप्रमाणे अंधन उकळू लागलं. पाचोऱ्याला जायचं ते आग्रह करत होते, पण इथलीच उन्हाळ्यातली थंड हवा चांगली म्हणून गेलेच नाही मग. सुगंधा खालमानेनं बोलली. रघुच्या काळजाला पीळ पडला. दादा, एक विचारू? काय? माई भेटली होती? आता रघुच गॅसच्या बर्नरपेक्षा जास्त तापू लागला. सुगंधा, ती उमरटीला असती तर मी गेलो असतो का उमरटीत? सूर्य एकदम घोगरा झाला. दादा, झालं गेलं विसर व माईला माफ कर. चहाचा कप रघुकडून घेत सुगंधा विनवू लागली. सुगंधा, उमरठीत तुझ्या माईशिवाय दुसरं कुणीच नाही का चौकशी करायला? सुगंधा थरथरली. तिच्या हातातील कप बशी सुटू लागली.
सुगंधा, कधी कधी माणूस कोणतीच चूक नसताना अपराधाच्या पिंजऱ्यात उभा राहतो आणि मग त्याचीच इच्छा राहत नाही आपण निरपराध आहोत हे सिद्ध करण्याची. हे रघु कुणाबाबत बोलला हे सुगंधालाच काय, पण खुद्द त्यालाही कळलं नाही. भानाबाबत, सुगंधाबाबत, स्वतःबाबत. रघु निघून गेला. सुगंधाने कपडे बदलले. जेवणाची इच्छा नव्हतीच. ती सत्यम आता रात्रीच परतेल म्हणून तशी झोपेत पडून राहिली. बाहेर ढग पुन्हा पुन्हा भरून येत तोरणमाळच्या डोंगरांना अभिषेक घालणं सुरूच होतं. शेजारच्या झोपड्याला मोबाईलवर गवळण सुरू होती. काय करू बाई कुणाला मी सांगू, हरिनामाची सांगड आणा, नंदाच्या हरीने कौतुक केले, जाणे अंतरीच्या खुना, कशी जाऊ मी वृंदावना. सुगंधा, तू आली नाहीस उमरठीला? रघुदादाच्या या प्रश्नाने तिच्या ओसाड उजाड मनात बाहेर सारखाच पाऊस दाटला व मातला. आठवणीचा धो धो पाऊस काळाच्या दाट धुक्यात ती सरकू लागली. दरीत धुकं विरण्याऐवजी दाटतच जावं तशा सई तिच्या मनात दाटू लागल्या. जगदंबेच्या साक्षीनं हिरवा चुडा घालून ही नात्यात बांधणं जमलंच नाही. अपराधी कोण? बाजी काका, तुळसामाई, भाना, आई वडील, परिस्थिती की सुगंधा स्वतःच? तो बोलला होता, छोट्या छोट्या वस्तूनं जर जन्मभराची नाती जपली जात असतील तर मी हा चुडा आयुष्यभर जपेन. मग आपण थांबायला हवं होतं त्याची वाट पाहत. बाजी काकाच्या धमकीला आपण का घाबरलो? भानाला कायमचं हरवून बसण्याची भीती, ही भीतीच दोषी का? नाही, रघुदादा बोलला तेच खरं. निरपराधित्व सिद्ध करण्याची इच्छाच उरत नाही. कशाला येईल तो आपलं निरपराधित्व सिद्ध करायला? मग आपण कोणत्या तोंडानं जावं उमरठीला? पैल तिरी हरी वाजवी मुरली, नदी भरली यमुना. मोबाईलवर गवळण आता ऐन बहरात वाजत होती. सुगंधाला खुर्दाण्यात मंजात त्यास घ्यायला गेलो तो दिवस आठवला. आपल्या पुढेच भाना बसलेला. सुजलेला पाय पाहण्यासाठी आपण पुढे झुकलो. आपला हात त्याच्या खांद्यावर ठेवत मुसळ मारल्याची माफी मागण्यासाठी आपल्या हाताचा दाब त्याच्या खांद्यावर वाढवला. पण तो खांदा चोरत पुढं सरकला. त्याचवेळी त्याची पाणीधार काळीभोर नजर आरशातून वेध घेत होती. त्या नजरेच्या धुंदीत खुर्दानं कुठं आलं समजलंच नाही. रात्री आईनं मलम द्यायला पाठवलं तर आपण त्याच्या सुजलेल्या पायाला मलम लावलं व झाल्या चुकीबद्दल माफीही मागितली. त्यावेळी त्याला गच्च गच्च बिलगावं असंच वाटलं. पण समोर मंदिरात गर्दी व घरातही तो कधीच स्वतःहून आला नाही. जेव्हाही आला तेव्हा अपघातानंच आला. पण ज्या वेळी आला तेव्हा या सुगंधाच्या देहावर कान्हागत मोरपीस फिरवून गेला. विहिरीत पडल्यावर भीतीनं जीव वाचवण्यासाठी त्याला पहिली गच्च मिठी मारली. ती त्यानं जीवाच्या आकांतानं झिडकारली. केस धरत तो विहिरीच्या काठास लावत असताना आपण स्वार्थानं की भीतीनं पण मिठी मारलीच. वर काढताना तर त्याच्या श्वासाच्या सुगंधात ही सुगंधा भानात भान हरपली. पण बाहेर येताच त्याला आपण बादलीच फेकत कपाळावर कायमचा वरण दिला. निष्कलंक चंद्र आपण नाहक डागाळला. तिनं कूस बदलली. बाहेर आता पावसाचा जोर चांगलाच वाढला असावा. झोपड्यांच्या कौलावर आवाज उठवत धारा ओसंडून वाहत होत्या. तिच्या डोळ्यातही धारा लागल्या. काजळ मायेचे ओहोळ लागत काळजापर्यंत ओघळ उतरू लागले. बाबा उशिरा आले असतील व झोपले. उजेडायला बराच उशीर होऊनही बाबा उठत नाहीत म्हणून आपण उठवायला गेलो. बाबा उठत नाहीत म्हणून बाबास बिलगलो. त्यानं आपल्यास तरी दूर भिरकावलं. पण आपला तरी वरून संतापच. थेट मुसळ घेत भिरकावलं. तो पुन्हा पुन्हा सांगत होता, सुगंधा तुझा काहीतरी गैरसमज झालाय, ऐक. पण मारलंच मुसळ व केलं लंगडं. मनात एकच काहूर. इथंही तो भडगावून उशिरा परतत वडिलांनी आग्रह केला म्हणून थांबला होता. म्हणजे अपघातानं आला पण आपण त्यालाच दोषी ठरवलं.
तो आपलं निरपराधित्व सिद्ध न करता लंगडत लंगडत निघून गेला. भाना, तू कायम अपघातानं येत गेलास आणि मी तुला दोषी ठरवत ठरवत दूर लोटताना स्वतःच अडकत गेले रे. व तुलाही अडकवलंच. हिरव्या चुड्याच्या व्यासात तुझं बहारदार व्यक्तिमत्व मी बंदिस्त केलंच. कारण मला तुळसा तुला माझ्यापासून दूर दूर नेते ही रिक्त पोकळी भासत होती रे. म्हणून सप्तशृंग निवासी आई जगदंबेच्या साक्षीनं तुला हिरव्या चुड्याच्या समृद्धी व पावित्र्याच्या बंधनात अडकवलं. तू अडकलास हीच तुझी चूक. तुला रिक्त पोकळीत अडकवून मीच थांबले नाही. मी थांबायला हवं होतं, निदान सिंगापूरहून परत येईपर्यंत तरी. पण बाजी काकानं तुझ्या वडिलांचा जसा काटा काढला तसाच तुझाही काढेल ही धमकीच माझ्या उरात धडकी भरवून गेली. तुळसा बरोबर माझा बहाणा कदापि जाणार नाही याचा मला भरोसा होताच रे. पण तू माझा झाला नाहीस तरी चालेल, पण राहावा हीच आस मनात ठेवत बाजी काकाच्या धमकीनं मी माघारी घेतली. आपलं माणूस आपलं राहिलं नाही, आपल्याजवळ राहिलं नाही तरी चालेल, पण जिवंत राहणं महत्वाचं. ते जगातल्या कानाकोपऱ्यात कितीही दूर राहो, पण कुठेतरी आहे व सुखरूप आहे हीच बाब त्याच्या आशेवर जगणाऱ्यांना जगण्याची उमेद देत असते रे. भाना, तुझी असण्याची उमेद तर मला आजपर्यंत जगवत आली, नाहीतर या सत्यम लोखंडेच्या जगात मला जागा आहेच कुठे. पण आपलं माणूस आपल्यासाठी कधी ना कधी परतेल व तेव्हा आपण जर नसू तर त्याचं काय. म्हणून भाना, माझ्या आयुष्यात तू जरी माझा म्हणून राहिला नसशील तरी तुझ्या श्वासातला माझा सुगंध मला तसाच दरवळ ठेवण्यासाठी तरी मी जळत राहीन. हो. पावसाच्या झगारीनं व पहाडी भाग म्हणून लवकरच अंधारलं. ती तशीच उठली. लाईट नसल्यानं तिनं दिवा पेटवला. या दिव्याला आता रात्रभर तेल संपेपर्यंत आपल्यासारखं जळत राहावं लागेल. सकाळचा स्वयंपाक तसाच पडलेला होता. सत्यम नेहमीप्रमाणे 10-11च्या आसपास काहीतरी सोबत घेऊन येईल व तेच रांधायला लावेल म्हणून तिनं काहीच न करता तशीच बसून राहिली. घुईंचं किरकिरनं पावसाच्या आवाजात मिसळत विचित्र भाव उठवत होते. दूर कुठेतरी झोपड्यात कुत्री भुंकत होती. सर्वत्र अंधाराचं साम्राज्य. दिवसा भाषेमुळे तिला कुणाशी संभाषण करता येईना तर रात्रीचा सवालच नव्हता. पण महिन्यांपासून नसलेला रघुदादा इथं परतला ही तिच्यासाठी मोठी आधाराची गोष्ट होती. रघुदादा 3-4 दिवसात तिला भेटत तिची विचारपूस करून जाई. एका मोठ्या भावाची तिला त्यानं ददात पडूच दिली नव्हती. तोच कुत्री जोरात कोघाट करू लागली. तिला वाटलं सत्यम आला. ती उठली. सुगंधा, सत्यम आला का? दादा बाहेरूनच आवाज देत विचारू लागला. नाही अजून, मी त्यांचीच वाट बघते. ती यंत्रवत बोलली. पण रोजच असल्यावर वाट तरी कोठवर पाहणार माणूस. घाबरू नको, तो कुठे असेल माहिती आहे मला. मी आत्ताच जाऊन आणतो त्याला. रघुदादा जसा आला तसा परभारीच निघून गेला. जवळपास 1 तासानं 10च्या आसपास पुन्हा कुत्री भुंकू लागली व नंतर असंबंध बडबड व रघुदादाचं दटावणं ऐकू आलं. सुगंधा उठली. रघुदादा, तू माझा साला असलास तरी मी तुला साला कधी मानलंच नाही. तू तर माझा दादा आहेस. दादा, बाप आहेस, आई आहेस. सत्यम रघुदादाच्या आधारानं झुकांड्या देत बडबडत होता. सत्यालेका, मी तुझा सर्वेसर्वा आहे. आता तोंड बंद कर. दादा, मी तोंड बंद करू? माझ्या आई पण हेच म्हणते मला. आई मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. सत्यम गाणी म्हणू लागला. रघुदादानं त्याला मोरीत नेत अंगावर पाणी टाकत धुतला व नवीन कपडे जडवले. सुगंधा, आता त्याला निवांत पडू दे. त्यानं तिकडंच कोंबडं खाल्लंय. तू जेवली नसेल तर जेवण कर बरं. दादा, जेवेन मी.
सुगंधाच्या डोळ्यात आसवे तरळली. सकाळपासून आपण याची वाट पाहत हा उपाशी असेल म्हणून उपाशी राहावं, आणि हा मात्र दररोज मटण, कोंबडं, माशाची पार्टी करत परततोय. तरी आपण याच्यासाठी का थांबावं? सुगंधा, मी काय म्हटलं? जेव ना. दादा, जेवते ना. तिची इच्छाच उडाली जेवणाची. पण रघुस माहीत होतं ही जेवलीच नसेल व स्वयंपाकही केला असेल की नाही, म्हणून तो उठला व दुरडी पाहू लागला. सुगंधा, असल्या स्थितीत पोटातल्या जीवासाठी शिळं पाकं खात नको जाऊस. सुगंधा रडू लागली. उठ, माझ्यासमोर गरम भाकऱ्या थाप. सकाळचं जेवण ही तसंच पडलंय, म्हणजे तू सकाळची ही उपाशीच आहेस. सुगंधानं भाकरी थापली. कसंबसं जेवण केलं. मग रघुदादा परतला. अशा माझ्या मोठ्या भावाशी, रघुदादाशीच माझे आई वडील व बापू आत्या लग्न लावायला निघाले होते. केवढं मोठं पातक झालं असतं. या 1-1.5 वर्षात या पहाडात रघुदादाशिवाय आपणा दुसरं कोण आहे? या विचारानं ती पडल्या पडल्या हमसून हमसून रडली. सत्यम सत्यम आता तोरणमाळच्या 7 पायरी घाटात एखादं अवजड वाहन चढताना आवाज करावं तसाच घोरत होता. त्याला कसली चिंता नव्हती. सुगंधाला धुक्यात हरवण्याशिवाय दुसरा विरंगुळा तरी कोणता होता? हल्ली आठवणी, सई ह्याच तिच्या सई बनल्या होत्या. सईंचा धांडोळा माणसास हवा तेव्हा खोलता येतो, गुंडाळता येतो. मनमुराद आनंद दुःख लुटता येतं, घेता येतं. म्हणून ती पडल्या पडल्या सईत रमली. सत्यम पाहायला आला तेव्हा आईचा मार खाऊनही आपण नाकारलं होतं, पण मामाची इज्जत सांभाळण्यासाठी आपण सामोरं गेलोच. सत्यमकडं वर नजर करूनही पाहिलं नाही आपण. भानाची पाणीदार काळीभोर नजरच आपल्या नजरेत होती व त्या घडीला नजरेत आसवं. नंतर बाजी काकांना धमकी दिली व भीतीनं आपण तयार झालो. सत्यमचा तर नकाराचा प्रश्नच नव्हता. मामानं आईवडिलांचा तगादा व मुलगा शिक्षक आहे म्हणूनच होकार दिला होता. पण लग्नाआधी 2 दिवस मामास कुठून तरी कळलं की मुलगा 1 नंबरचा बेवडा आहे. मामानं सारी तयारी होऊनही माघार घेतली होती. दादा, आता मुलगा कसलाही असला तरी चालेल, पण एकदा या सटवीचे हात पिवळे कर. ताई, काहीही बरळू नकोस. व्यसनी मुलाला मी माझी भाची देणार नाही. मी नकार देतो. हवं तर लगेच दुसरा मुलगा पाहू आपण. पण सुगंधानं लग्नात जेमतेम होकार दिलाय व हा मुलगा हातचा गेला व दुसरं स्थळ सापडलं नाही आणि भाना परत आला तर पुन्हा सुगंधा बिनसेल. बाजी कदम तर आपणास जिवंत सोडणार नाही. म्हणून मालूबाईनं भावा समजावलं. दादा, लग्नाआधी कित्येकांना व्यसन असतं. भले भले लग्न झालं की बाईच्या धाकानं दारू सोडतात. सुगंधाच्या धाकात सोडेल तो दारू. तू लग्नाची तयारी कर. आणि ताई, त्यानं जर लग्नानंतरही नाही सोडली दारू तर तुझ्या बेवड्या दाजीसोबत मी तरी संसार करतेच आहे ना. करेल तसा संसार सुगंधाही. मालूबाई संतापात फुतकारली. मामाचा नाईलाज झाला व सुगंधा बोहल्यावर चढली. सत्यमच्या आईनं 10-15 लोक जेमतेम आणत लग्न उरकलं. जाताना सुगंधाला आई बिलगली. पण सुगंधानं रडतच, आई, करेन मी संसार बेवडा असला तरी, पण तुला त्रास नाही देणार. इतरांना ऐकू जाणार नाही असं म्हणत निघाली. मालूबाईच्या काळजाला चटके बसू लागले. पोरी, आईचं दुःख तुला आई होशील तेव्हाच कळेल ग. त्यातल्या त्यात गरिबी तर नकोच. सुगंधा पाचोऱ्याला आली, पण 10 दिवसातच सत्यमचा अख्खा जीवनपट एकदम खुल्ला झाला. भीमा लोखंडे जळगावला एका खाजगी कंपनीत चांगल्या नोकरीवर कामाला होता. पण अट्टल दारुड्या. सत्यम झाला व अवघ्या 3 वर्षात बाई गेली. भीमा दारू टल्ली राहत पोरा सांभाळू लागला. खोली जवळच्या चाळीतील एक शिकणारी मुलगी भांडी धुनी व स्वयंपाकास लावली. 1 वर्षात तिच्या आईबापाच्या संमतीनं तिच्याशी दुसरा घरोबा केला. पुरीनं शिक्षणाच्या अटीवर लग्न केलं. आता भीमा निवांत झाला.
लहानग्या सत्यमला आई मिळाली म्हणून अधिकच दारूत वाहवत गेला. माधवीबाईनं शिक्षण पूर्ण केलं व विद्युत मंडळात ऑपरेटर म्हणून लागली. माधवीबाई पाचोऱ्यात आली व नंतर भीमा लोखंडेनं लवकरच नोकरी सोडली. दिवस रात्र दारू टल्ली राहू लागला. माधवीबाईनं सारी जमापुंजी घेऊन भीमास रित केलं. भीमा लोखंडेच्या आतड्या सडल्या व तो गेला. माधवीबाईनं मग दुसरा घरोबा केला. पण तोवर सत्यम रडत खडत आठवीत आला होता. ना घर, ना जमीन, ना संपत्ती. माधवीबाईनं मात्र त्याही स्थितीत त्याला बोर्डिंगला टाकत शिक्षण सुरू ठेवलं. तो 10वी झाला व नंतर D.Ed. सत्यमला बापाकडून वारसात काहीच मिळालं नसलं तरी सावत्र आई, ती कशीही असो पण ती मिळाली होती. आणि मग नोकरीला लागला आणि त्यानं बापाकडून वारसात एक गुण मिळवलाच, तो म्हणजे दारू. त्यात तोरणमाळा आल्यावर तर कहरच. माधवीबाईला आपल्या दुसऱ्या नवऱ्यानं तंबीच दिली होती. तुला जे काय करायचं ते बाहेरच, या घरात त्याचे पाय नको, मी लग्नालाही येणार नाही. माधवीबाईनं लग्न झाल्यावर सत्यम व सुगंधाला नेलं तेच भाड्यानं तात्पुरत्या घेतलेल्या खोलीत. दररोज बाहेरून आयतं जेवून येऊ लागले. घरात जेवण करायला भांडी होतीच कुठे? भांडी असायला स्वतःचं घर तरी हवं ना. माधवीबाई 1-2 वेळा येत सुगंधाला समजावू लागली. सुगंधा, तुझ्या लग्नात मिळालेली भांडी व मी काही घेऊन देते, ती सारी नेत नवीन संसार उभा कर. सत्यम विना आईबापाचा पोर म्हणून बिघडलाय थोडा, पण त्याला तू तळ्यावर आण. मला ही नव्या घरचे मंडळी. माधवीबाईने थोडक्यात नवीन संसाराचं सार सांगितलं. पण सत्यमला ताळ्यावर आणण्यासाठी सुगंधा तरी ताळ्यावर होती कुठं? आणि ज्याला ताळ्यावर आणावयाचं तोही कुठं होता ताळ्यावर? साराच मामला घनघोर. सुगंधानं बाहेरून आलेलं जेवण कसं बसं केलं. असं बाहेरचं जेवण घेत किती दिवस राहणार? सुगंधाचं सत्यमशी पहिलंच हितगुज. घराचं जेवण मिळण्यासाठी नशीब लागतं ग. ना घर ना आई, आहे ती सावत्र. तीही आता दुसऱ्या संसारात अडकली. तरी सावत्र असून आईचं कर्तव्य तिनं पार पाडलंच हेच बहू. आता तिला पुन्हा त्रास का द्यायचा? आज थोडीच अंगात होती म्हणून सत्यम सत्य तितकंच दाहक बोलत होता. उद्याच नोकरीच्या गावाला घेऊन चला. तिथं तर डोक्यावर असणारा भाड्याचा स्लॅबही मिळणार नाही, झोपड्याशिवाय व डोंगराशिवाय. इथं दूर असली तरी आई आहे व भाषा समजेल अशी माणसं आहेत. कोणीतरी राहत असतीलच ना, मग राहू तिथं. सुगंधानं मामास लग्नातील भांडी आणावयास लावली. ती व माधवीबाईनं दिलेली काही घेत ते दोघं तोरणमाळा आले. शहादा, तिथून मसावद व पुढे जीपनं तोरणमाळ घाट चढू लागले. उंचच उंच डोंगर निमुळता 7 पायरीचा घाट पाहून आधीच पोळलेली सुगंधा पार गर्भगडीत झाली. तोरणमाळला 8 दिवस होत नाही तोच रघुदादा नवीन तोरणमाळला हजर झाला. देव कुठंतरी असतो व तो दुःख देताना त्याचा उतारा म्हणून कोणत्या ना कोणत्या स्वरूपात कुणाला तरी पाठवतोच. रघुदादा तुळसा व भानाच्या वेदनेनं विमनस्क स्थितीत आला, पण तरी तो कामात स्वतःला बुडवू लागला. संस्थेतल्या कामाचा अनुभव व जात्याच हुशार रघु पूर्ण केंद्रात ओळखला जाऊ लागला. सत्यम आधी लागला असला तरी कामाच्या जोरावर तो सत्यमला शहाणपणाच्या गोष्टी शिकवू लागला. पण सत्यमला दारूशिवाय काहीच सुधरेना. सकाळी उठला की 2-4 आजूबाजूच्या पाड्यावर ड्युटीवर असले मित्र हजरच असायचे. मग जवळच्याच एखाद्या पाड्यावर महवाची प्यायची, पत्ते कुठायचे, गावठी कोंबडं, मटण, मासे शिजवायचे. तेवढ्यात काही ड्युटीवर चक्कर मारून यायचे. दररोज दारूत झिंगणं, खाणं पिणं, पत्ते यातच पगारा आधीच पैसे उडवायचे व मग उधारीवर पगारापर्यंत चाल ढकल. एका वर्षात घरात नवीन एकही भांडं आलं नाही की सुगंधासाठी काही हौसे मौजेचं. नाहीतरी सुगंधाला कुठली म्हणून हौस राहिलीच नव्हती. केवळ जळत राहणं एवढंच शिल्लक. रात्री बाहेरून जेवण करून आला तर पाणी पित ती तशीच झोपे.
वा सकाळचंच उरलेलं जबरीनं कुडूमुडू करत खाई. जर जेवण केलं नसेल तर तोच तिकडून मटण, मासे वा अंडी तरी घेऊन आलेला असायचा. तेवढ्या रात्री मग ती नाक दाबत वास सहन करत रांधे व नशेतल्या सत्यमला खाऊ घाली. नशा जास्त नसलीच तर मग त्या रात्री मव्हाचा असह्य होणारा वास तिच्या वाटेला ठरलेलाच. बापू आले, रघुला भेटले व रघुसहित सुगंधाला भेटायला आले. सत्यम नेहमीच्या कर्तव्यावर. बापूला पाहिल्याने सुगंधा धाय मोकलत बापूच्या गळ्यात पडली. एवढा घाट चढून येणारा तिचा आपलं माणूस रघुनंतर बापूच. तिला बापूच्या गळ्यात पडताना आपला कष्टानं रापलेला व दारूत क्षीण होत चाललेला काशीबाबा आठवला. काही वेळ ती बापूला विसरली व आपण काशीबाबालाच बिलगलोय असाच भास झाला तिला. भावनावेग कमी झाला. ती रडत रडत आनंदानं उठली व बापू दादासाठी चहा ठेवू लागली. सुगंधा, आपण सारे चुकलो ग. आपलं अस्सल सोनं परतलं. माझा तुझा भाना परतला. सुगंधाला सारं आसमान गरगरायला लागलं. ती थरथरत जवळच्या कुळाचा आधार घेऊ लागली. सुगंधा, माझा भाना त्याच्या दादासाठी तुळसाला आणू पाहत होता ग. पण तुझ्या बाजी काकानं गावात काहीही वावड्या उठवल्या आणि मीही भरकटलो. बापू उरातला कड रिता करत होते, पण सुगंधाचं बापूंच्या पुढच्या बोलण्यावर लक्षच नव्हतं. सुगंधा, असल्या छोट्या छोट्या वस्तूंनी नाती जपली जात असतील तर मी हा हिरवा चुडा आयुष्यभर जपेन. गडावर शपथ घेणारा भाना तिला आपल्या हातातल्या चुड्याच्या किणकिणीतून बोलताना दिसू लागला. सुगंधा, उमरटी तू दिसली नाहीस म्हणून भाना वेडा पिसा झालाय ग. भानासाठी नाही बोलवणार मी, पण निदान माझ्याकडे पाहून एक बाप लेकीला बोलवतोय असं समजून एक वेळ ये ना उमरटीत. तुला एक वेळा पाहण्यासाठी तो वेडा झालाय ग सुगंधा. तुमच्या बंद घराजवळ तासन तास बसून राहतो. आपल्याच हातानं मुसळ आपल्याच पायावर मारतो. बापू भानासाठी तुटत विनवत होते. पण लग्नानंतर आपण आई वडील मामा साऱ्यांनी बोलावलं तरी गेलो नाहीत. व आता आई वडील उमरटीत नसताना आपण जायचं तर कोणत्या नात्यानं, कोणतं तोंड घेऊन. एक मन बंड करत होतं. द्यावं हे सारं जुगारून. हा समाज, त्याच्या परंपरा, विवाह संस्था सारं जुगारून थेट उमरटी गाठावं व गच्च गच्च आलिंगन द्यावं. डागाळलेल्या चंद्राच्या किरणात मिठीत विरून जावं. पण तोच तिला सत्यम आठवला. सुगंधा, ना घर, ना बाप, ना आई. ती माघारली. कशी जाऊ मी वृंदावना. काय करू बाई कुणाला मी सांगू. हरिनामाची सांगड आणा. नंदाच्या हरीने कौतुक केले जाणे अंतरीच्या खुना. सुगंधानं बापू व दादा जेवण खाऊ घालत दुसऱ्या दिवशी आपल्याकडे हातात चढवून जो निम्मा चुडा ठेवला होता तो सुटकेसमधून काढत कागदात गुंडाळा व बापूंकडे दिला. बापू, हे भानाकडे द्या. त्याला म्हणा, याच्या हिरवाईच्या सुगंधात व समृद्धीत रम. याच्या व्यासातून हजारो लाखोंचा समुदाय फुलव. सुगंधास माहीत होतं यातलं बापू जरी काही समजणार नाही, पण नंदाचा हरी समजेल. बाहेर पावसासोबत पहाट वारा सुटला व सुगंधाला भानाचं भान हरपत वास्तवतेचं भान आलं. बाहेर प्राची उलणार त्याआधी तिचा डोळा लागला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.